महाराष्ट्र के सार्वजनिक आरोग्य और कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर ने नागपुर के ईएसआईसी अस्पताल का अचानक दौरा किया। रात में आकस्मिक विभाग में एक भी डॉक्टर मौजूद नहीं मिला। इससे सरकारी अस्पतालों की व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। मी अजून पुन्हा एकदा सांगतो की कसलीच शॉर्टेज फॉर डोमेस्टिक ॲज वेल एज कमर्शियल सिलेंडरची नाही आहे। नागपूरकर अननेसेसरी पॅनिक करत आहेत, कारण ते काल कंप्लेंट आला होता की होर्डिंग होत आहे ब्लॅकमेल। त्यासाठी मी जवळपास ग्रामीणमध्ये 4-5 टीम आणि सिटीमध्ये आमच्या फूड सप्लायची 4-5 टीम CP सरांशी बोलतात, त्यांचं पण आम्ही टीम करतो आणि आम्ही कारवाईसुद्धा केलेली आहे। लोकांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मेसेज येत नाही। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स आहे की 25 दिवसामध्ये आपल्याला बुकिंग करावं लागते। आधी लवकर येत होतं, आता 25 दिवसामध्ये येत आहे। म्हणजे कुठेच काल मी हॉटेलवाल्यांना पण बोलवलं होतं। आज सकाळी मी सगळे जे हॉस्टेल्स आहेत, कारण काल एक तक्रार होती की IIM NLU आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जिथं विद्यार्थी संख्या मोठी तिथे शॉर्टेज आहे। कसलं शॉर्टेज नाही, त्यांच्याकडे 4 ते 5 दिवसाचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे माझी एक विनंती आहे, आणि आता आपण बघत असाल न्यूजवर तुम्ही पण बघितलं असेल की माननीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मंत्री महोदयांनी पण प्रेस घेतली, CM सरांनी पण सांगितलेलं आहे, पालकमंत्री महोदयांनी पण सांगितलेलं आहे की कसलीच शॉर्टेज नाही आहे। त्यामुळे नागरिकांनी अफवावर भरोसा न करता सगळ्यांकडे, मी काल त्यांना विचारलं की किती हॉटेल बंद झाले, तुम्ही पण सांगा झाले का एकतरी हॉटेल बंद, सगळीकडे कस्टमर चालले, सब रेस्टॉरंट सुरू आहे। पॅनिक करण्याची गरज नाही आहे, आणि येत्या दिवसामध्ये अजून जे वॉर लाईक सिच्युएशन झाली होती त्याच्यामध्ये सुधारणा आहे। आता आपले जहाज येऊ द्यायचं ते काल मीडियात आपण वाचलेलं आहे। त्यामुळे अजून आपली कंडिशन सुधारेल। त्यामुळे एकच विनंती आहे, प्रशासन तुमच्यासोबत आहे। आम्ही जे होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंगमध्ये इन्व्हॉल्व त्यांना आम्ही ठोकून काढणार। ऑलरेडी आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहे। त्यामुळे सगळ्यांनी कोणीच पॅनिक व्हायची गरज नाही, तिथं रांगा लावायची गरज नाही। आपण ऑनलाईन बुकिंग करा, आपल्या घरी डिलिव्हरी होईल। तिथं अननेसेसरी लॉ अँड ऑर्डर क्रिएट करण्याची कसलीच गरज नागपूरकरांना नाही आहे।